नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. अगदी या 4-5 दिवसामध्ये सोशल मीडियावर असताना मला एक व्हिडिओ बघण्यात आला आणि त्या व्हिडिओतला कुठल्याशा भागातला एक तरुण मुसलमान फार महत्त्वाचं वाक्य बोलून गेला. त्यानं सांगितलं की आमच्या मनातून हिंदुत्व जाणं शक्य नाही, कारण आमचं धर्मांतर केलं आहे. भारतीय मुस्लिम 90% अधिक हे धर्मांतरित मुस्लिम आहेत. अगदी काहीच वर्षांपूर्वी आम्ही हिंदू होतो, त्यानंतर आमचं धर्मांतर केलं गेलं आणि हे सारं उघड आहे. आपल्या प्रत्येक गावात किंवा कोकणामध्ये कितीतरी धर्मांतर झालेले किंवा बहुतेक सारेच धर्मांतरित मुसलमान आपण बघतो. फक्त त्यांच्या मनातला हिंदूंविषयीचा राग उफाळण्याचं कारण असं की जे बाहेर देशातले मुसलमान होते, जे कट्टर आणि अगदी सुरुवातीपासून ज्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलेला होता, त्यांनी या मदरशांमधून मस्जिदींमधून या धर्मांतर केलेल्या मुसलमानांवर मुस्लिम धर्माचा पगडा बसवण्याला ते कारणीभूत ठरले आणि त्यातून मुस्लिम धर्माविषयी प्रेम आणि हिंदूंविषयी नफरत आपल्या या स्थानिक मुसलमानांमध्ये निर्माण झाले. पण तो मनातलं वाक्य बोलून गेला. आणि मित्रांनो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल किंवा माहीत नसेल, माझे अनेक मित्र मुसलमान आहेत, त्यांच्या मनात ते हिंदुत्वाची सल कायम धगधगत असते. आपण कुठेतरी बाटलो आहोत याची खंत त्यांना असते. मी मागे देखील एकदा तुम्हाला सांगितलं होतं की कदाचित मुसलमानांच्या मनावरचा हिंदुत्वाविषयीचा पगडा ओसरलेला असेल, पण अगदी अलीकडल्या काही वर्षामध्ये ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी ते योग्य केलं. मी ज्यांनी बाबासाहेबांच्या सांगण्यांवरून बौद्ध धर्म स्वीकारला त्यात त्यांची चूक होती, माझा तो दावा नाही किंवा मी ते सांगणार नाही. परंतु आजही ते बाबासाहेबांना वंदन करतात, पण त्याच वेळी त्यांच्या घरामध्ये बहुतेकांच्या घरातून हिंदू देवदेवता पूजल्या जातात. समोर मंदिर दिसलं तर त्यांचे हात आपोआप जोडल्या जातात. थोडक्यात त्यांच्या मनातून तर अजिबात हिंदू धर्म गेलेला नाही. कन्व्हर्टेड ख्रिश्चन, कन्व्हर्टेड मुस्लिम आणि बौद्ध धर्म स्वीकारलेले या साऱ्यांच्याच मनामध्ये हिंदूंविषयी नक्कीच आदर आहे, प्रेम आहे. किंबहुना कन्व्हर्टेड ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीय फारसे कधी हिंदुत्वाच्या विरोधात जात नाहीत. मुस्लिम धर्म स्वीकारून अनेक वर्ष झाल्यामुळे आणि त्या मदरशातून मस्जिदींमधून त्यांना ते सतत शिकवलं जात असल्यामुळे काहीसे नवीन जन्माला आले अलीकडल्या ज्या पुढल्या पिढ्या होत्या त्यांच्या मनामध्ये कदाचित हिंदुत्वाविषयी नफरत असेल. पण तरी देखील त्यांनाही जाणीव होत असते की आपण पूर्वी कुठेतरी हिंदू होतो. मित्रांनो, हा सारा विषय का निघायला लागला? क्रेडिट गोज टू भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघाला फार परिश्रम घ्यावे लागले आणि त्यातून हिंदूंचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या या भारतात तयार झालं. त्यामुळेच धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घेणारी आणि त्या आड हिंदूंना टाळणारी काँग्रेस दूर झाली
आणि हिंदूंचं महत्त्व वाढलं. भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि तेथूनच या साऱ्या कन्व्हर्टेड लोकांना आपण हिंदू का नाही याचं दुःख होत आहे आणि ती जाणीव त्यांना झालेली आहे. आता हा विषय इथे काढण्याचं कारण अक्षय तृतीया. आज अक्षय तृतीया आहे. आजच्या या शुभ मुहूर्तावर, महत्त्वाच्या मुहूर्तावर ठाण्यातले कळवा मुंब्रेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रतिम आणि स्वखर्चानं एकही रुपया कोणाकडून देणगी न घेता कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांचं ठाण्यातलं ज्या ठिकाणी कार्यालय आहे त्याच्या शेजारी, तेही त्या तामिळनाडूतून ती शिळा आणली, त्यातून ते सगळं भरीव काम केलं, कोरीव काम केलं आणि एक अप्रतिम तुळजाभवानीचं मंदिर त्यांनी उभं केलं. स्वतः जितेंद्र आव्हाड भगवे वस्त्र धारण करून पूजेत सामील झाले होते आणि पूजेला तब्बड 1.5 तास प्रतिभाताई आणि शरद पवार बसले होते. मित्रांनो, आव्हाडांशी मी बोललो. त्यांचं सांगणं असं आहे की माझ्याविषयी मुद्दाम गैरसमज पसरवला गेला आहे. मी फक्त स्तोम किंवा अवडंबर माजवत नाही, पण मी हिंदू विरोधी आहे. माझ्या हिंदू धर्माच्या विरोधात मी आहे, हे जे पसरवलं जातं आणि जणू मी मुसलमान झालोय ही जी एकंदर अफवा पसरवल्या जाते, त्यातून माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेकदा बदलतो किंवा बदलला आहे. मित्रांनो, आव्हाडांच्या बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास आव्हाड म्हणतात तेच नेमकं सत्य आहे की मला आठवतं की आव्हाडांनी ठाण्यामध्ये हिंदूंचे अनेक कार्यक्रम राबवलेत. त्यांनी शंकरबाबांचं मंदिर बांधलं आहे, स्वामी समर्थांचं मंदिर बांधलं आहे, साईबाबांची मंदिरं बांधली आहेत, त्याला देणग्या दिल्या आहेत. आणि तुम्हाला ते आठवत नाही का की आजही किंवा आत्तापर्यंत आपल्या भारतातली सर्वात मोठी दहीहंडी फक्त आव्हाडांची असायची. हेच ते आव्हाड ज्यांनी दांडियामध्ये मला आठवतं सुष्मिता सेनला नाचवलं होतं. पण झालं काय, पुढे कळवा मुंब्रा हा मुसलमानांची संख्या मोठ्या संख्येनं असलेला मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आला किंवा ते तिथून निवडणूक लढवायला लागले, निवडून यायला लागले आणि त्यातून त्यांनी धर्मनिरपेक्षतेची भूमिका मोठ्या प्रमाणावर स्वीकारली आणि हिंदूंना किंवा ठाण्यातल्या शिवसैनिकांना, शिवसेनेच्या नेत्यांना, एकनाथ शिंदेंना आयतच कोलीत मिळालं. त्यांनी मुस्लिम धार्जिणे आव्हाड असं त्यांच्याकडे, या दृष्टीने त्यांच्याकडे बघायला सुरुवात केली आणि त्यात आव्हाड हे जणू मुसलमानांचे फक्त तारणहार असं एक दृश्य निर्माण केलं गेलं, वातावरण निर्मिती निर्माण केल्या गेली आणि जो तो त्यांच्याकडे मियाँ जितेंद्र आव्हाड म्हणून बघायला लागले. पण ती वस्तुस्थिती नाही. किंबहुना आव्हाड असतील, शरद पवार असतील, त्यांना देखील त्यांच्या हिंदू धर्माचं महत्त्व पटलं आहे. हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे आजपर्यंत आपण शरद पवारांच्या बाबतीमध्ये किंवा आव्हाडांच्या बाबतीमध्ये दिवारमधल्या अमिताभसारखं बघत होतो. म्हणजे आई आणि भाऊ तिकडे मंदिरात दर्शनाला जातात तेव्हा अमिताभ खाली पायऱ्यांवर बसलेला असतो. तीच भूमिका आपली शरद पवार आणि आव्हाडांच्या बाबतीमध्ये होती किंवा आजही आहे. पण ही भूमिका किंवा त्यांची जी ही इमेज आहे मुस्लिम धार्जिणी,
जी त्यांची भूमिका आहे किंवा इमेज आहे ती त्यांनी स्वतः बदलायला सुरुवात केली आहे की त्यांना हिंदू धर्माचं महत्त्व पटलं आहे. आपण विनाकारण हिंदूंपासून दूर जाऊन आपलं नुकसान करवून घेतो आहे, बदनामी करून घेतो आहे, राजकीय नुकसान त्यातून होत आहे. मला असं वाटतं हे देखील त्यांच्या मनाला पटलं असावं आणि त्यातून एरवी फारसा गाजावाजा न करता हिंदुत्व राबवणाऱ्या आव्हाडांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तेही शरद पवारांच्या संगतीनं साथीनं त्या मंदिराचा बार उडवून दिला. तुळजाभवानी मातेचं मंदिर त्यांनी आज थाटामाटात लोकार्पण केलं. म्हणजे मला असं वाटतं की उद्या जर झिशान सिद्दीकी हनुमान चालीसा म्हणायला लागले किंवा अबू आझमींनी रामरक्षा म्हटली किंवा एखाद्या मुंब्रासारख्या परिसरामध्ये जर तिथल्या मुसलमानांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला, भेंडी बाजारामध्ये जर हनुमान चालीसाचं सार्वजनिक पठण झालं, तर मला त्यात फारसं आश्चर्य वाटणार नाही. कारण भारतीयांना किंवा जे धर्मनिरपेक्षतेचा पगडा घेऊन बसले होते त्या साऱ्यांनाच मला असं वाटतं की हिंदुत्वाशिवाय पर्याय नाही ही भूमिका आता पटलेली आहे आणि त्यातून हा आजचा बदल घडलेला आहे. त्यावर मला असं वाटतं की माझा अधिक जोर आहे. हे कौतुकास्पद आहे. हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. आव्हाड शरद पवार हे धार्मिक उत्सव मंदिराचं लोकार्पण सार्वजनिक स्वरूपात करतात. हा बदल फार मोठा आहे. याचा अर्थ असा नाही की आजपर्यंत शरद पवार देवापासून दूर होते. ते त्याआधी देखील मंदिरात जायचे, पण तरीही आपण केवळ हिंदुत्ववादी आहोत असं विनाकारण राज्यातल्या बौद्ध धर्मियांना, मुसलमानांना किंवा जे हिंदू नाहीत त्या साऱ्यांना वाटावं आणि त्यातून आपला राजकीय फायदा व्हावा, केवळ या भूमिकेपोटी ते काहीसे लपून छपून हिंदुत्वाची भूमिका घ्यायचे, पूजा अर्चा करायचे किंवा मंदिरात जाऊन यायचे. पण हिंदुत्व त्यांच्याही मनात होतं. त्यांचं कुटुंब हिंदू आहे, त्यामुळे हिंदुत्वापासून ते सारे दूर गेले आहेत असं नाही. पण आता त्यांना हिंदुत्वाचं महत्त्व पटलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. उद्या भारतीय जनता पक्ष सत्तेत असेल किंवा नसेल, पण यापुढे भारतामध्ये हिंदुत्वाशिवाय पर्याय नाही. हिंदुत्वाला पुढे करूनच निवडणुका लढवाव्या लागतील आणि जिंकाव्या लागतील. हे महत्त्व ज्या पद्धतीनं संघ आणि भाजपनं साऱ्यांना पटवून दिलेलं आहे मित्रांनो, ते नक्कीच कौतुकास्पद आहे. पूजेच्या वेळेला प्रतिभा पवार आव्हाडांना विचारत होत्या की तुम्ही कोकणातल्या त्या जागृत वेतोबाच्या मंदिरात जाता का? आव्हाड म्हणाले, हो, अनेकदा जातो. माझी तेथे भक्ती आहे. जेव्हा केव्हा वेळ असतो तेव्हा मी जातो. प्रतिभाताई म्हणाल्या की स्थानिक तिथले जे रहिवासी आहेत ते मला सांगत होते की येथे आव्हाड नित्य नियमाने येतात. थोडक्यात काय तर आव्हाडांच्या मनातली हिंदुत्वाची भूमिका नक्कीच कुठेही कमी नाही. फक्त या राजकारणाच्या नादामध्ये, धर्मनिरपेक्षतेच्या नादामध्ये किंवा कळबा मुंब्रा हा बहुसंख्य मुस्लिम असलेल्या मतदारसंघामुळे कदाचित अलीकडल्या काही काळामध्ये अगदी वाजत गाजत दहीहंडी किंवा इतर अनेक सार्वजनिक कार्यक्रम राबवणारे आव्हाड मला असं वाटतं काहीसे सावध झाले होते. किंबहुना तीच भूमिका भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त, शिवसेनेव्यतिरिक्त जे इतर पक्षातले नेते असतात, आमदार असतात, खासदार असतात, मंत्री असतात,
त्या साऱ्यांची भूमिका ही अशी धर्मनिरपेक्षतेची यासाठी असते की त्यांना मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन्स इत्यादी मतदान हवं असतं. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला मात्र त्याबद्दल भीती नसते किंवा त्यांची ती कडवी हिंदुत्व भूमिका ते विसरायला तयार नसतात. अपवाद अर्थातच उद्धव ठाकरे यांनी उगाचच मुस्लिम धार्जिणी भूमिका घेतली आणि त्यातून त्यांनी फार मोठं नुकसान करून घेतलं. अर्थात तो भाग वेगळा आहे. पुन्हा तेच की हिंदुत्वाचं महत्त्व साऱ्यांना पटलं आहे आणि आपल्या या राज्यामध्ये, भारतामध्ये हिंदूंनी मान वर काढली आहे. हिंदुत्वाचं महत्त्व इतरांनाही पटलं आहे, हेही नसे थोडके. ते सारंच कौतुकास्पद वाटतं आणि हा बदल खरोखर भूषणावह आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.